आढळराव उद्या राष्ट्रवादीमध्ये आले आणि अजित पवारांनी त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली तर तुमची भूमिका काय? आम्ही काहीच कामाचे नाही असं वाटतं का मला आम्ही सुद्धा कामाचे आहोत. मी महापौर म्हणून काम केलं, माझी पत्नी महापौर होती, माझे वडील नगरसेवक होते, माझ्या वडिलांची धर्मशाळा पाळण दिलाय, सांप्रदायिक मध्ये आम्ही काम करतो. तर आमच्याकडे का नेटवर्क नाही का? आम्ही ताकदीचे आहोत ना. ते जरूर आले तर त्यांचं त्या ठिकाणी स्वागत आहे, आम्ही त्यांना विरोध म्हणून त्या ठिकाणी करताय. पण आमच्यात काही कमीपण आहे ते स्वर समजलं तर आम्हालाही बरं वाटेल की ठीक आहे, हरकत नाही, तू आता थांब, आपण त्यांना संधी देऊ, आम्ही तयार आहे थांबायला. पण आमचे कारण सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे की ते का, त्याच्यामध्ये त्यांची ज्येष्ठता पाहता, त्या ठिकाणी त्यांचा अनुभव पाहता, हे सगळ्या गोष्टी आहेत. लोकसभा लढवली, विधानसभा 4 वेळा लढवलेली, महापौर याच्या अनेक निवडणुका लढलेले आहे, त्यामुळे तो अनुभव आहे ना आम्हाला सुद्धा. आम्ही म्हणत नाही की आम्ही नौखे म्हणून. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर समजा भोसरीमध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर मी आणि महेश दादा लांडगे एकत्र आलो तर कुठेही त्या ठिकाणी आम्हाला अडचण येणार नाही. आम्ही एकतर्फी निवडणूक काढू याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे.